मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगे थोड्याच वेळात किल्ले रायगडावर पोहोचतात। छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आज जरांगे निघालेत। रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीचे ते दर्शन घेतील। रायगड दौऱ्यानंतर जरांगे स्वतःच्या घरी जाण्याची शक्यता आहे। आजच्या रायगड दौऱ्याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। नेमकं रायगडला का आलेत जरांगे पाटील, काय त्यांचा प्रण होता हे जाणून घेण्यासाठी जरांगे पाटील माझ्यासोबत आहे। दादा, आज रायगडला आलेले आहात, किल्ल्याच्या पहिल्याच पायरीवर तुम्ही नतमस्तक झालेले आहेत। सध्या किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे, काय भावना आहे मनामध्ये? पाठीमागच्या वेळेसही आलो होतो, आताही आलो। आता एवढंच की जो अध्यादेश निघालाय, ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या नाही त्यासाठी कायदा बनणं आवश्यक होतं। त्यासाठी अध्यादेश निकाला, अधिसूचना निकाली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। म्हणून रायगडाच्या चेरणी पुन्हा दर्शनासाठी आलोय। कायदा हिसकून आणलाय, मराठा आरक्षण हिसकून आणलंय। त्यावेळी झाली दिवाळी, आता होणार महादिवाळी आणि विजय सभा बघा तुम्ही कशी असते। पण एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळेपर्यंत मी शांत आहे। मराठवाड्यात एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही आणि महाराष्ट्रातला सुद्धा नाही। तोपर्यंत तुमचा लढा थांबणार नाही? बंदच नसतो करीत मी, थांबणार नाही म्हणजे बंदच करीत नाही। तर अशा प्रकारे जोपर्यंत शेवटच्या घटकाला मराठा समाजातील ओबीसी प्रमाणपत्र मिळणार नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत लढा थांबवणार नाही, अशा प्रकारचा इशारा आज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सर, नितेश महाजन, झी मीडिया, रायगड।